वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी आहे पेज नंबर 1 वर. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हा जो टेबल आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. म्हणजे इथे काही इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ते इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत की नाही ते सांगायचं. त्यातला एक आन्सर आपल्याला दिलेला आहे, बाकीचे आन्सर आपण काय करूया त्याच्यात डिसाईड करूया. तर इथे सॉल्व्ह करत असताना फक्त येस नो मध्ये आन्सर लिहायचे. तर बघूया फर्स्ट इक्वेशन कुठला आहे याच्यामध्ये 4m प्लस 3n इज इक्वल टू 12 हे इक्वेशन दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये जर का आपण याचा इंडेक्स चेक केला, इथे एमचा इंडेक्स 1, ओके, काही नाही म्हणजे एनचा इंडेक्स पण किती 1 आहे. त्यामुळे ते काय आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. सो त्याचा आन्सर दिलेला आहे यस, इट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. सेकंड मध्ये जर आपण बघितलं तर इथे वायचा इंडेक्स 1 आहे पण एक्सचा इंडेक्स किती आहे 2. पण लिनियर इक्वेशन असण्यासाठी इंडेक्स किती पाहिजे 1 पाहिजे. त्यामुळे 2 असल्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाहीये. सो इथे लिहूया नो, इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन नो इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं. थर्ड एक्झाम्पल मध्ये परत तुम्ही इथे बघू शकता, इथे एक्सचा इंडेक्स 1 आहे, वायचा सुद्धा इंडेक्स 1 आहे. सो यस, इट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. इंडेक्स 1 असल्यामुळे ते लिनियर इक्वेशन झालं. नेक्स्ट आहे 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. आता इथे एक्सचा इंडेक्स 1 आहे, वायचा इंडेक्स 1 आहे, पण इथे एक्सचा कोइफिशियंट किती आहे बघा. तर एक्सचा कोइफिशियंट किती आहे 0 आहे. आणि एक्सचा जर कोइफिशियंट 0 असेल, 0x म्हणजे तो एक्स कॅन्सल होणार, म्हणजे फक्त कुठला व्हेरिएबल राहिला वाय, म्हणजे 1 व्हेरिएबल. पण आपल्याला इक्वेशन काय पाहिजे इन टू व्हेरिएबल्स, त्यामुळे काय म्हणणार नो. तसंच इथं 0y आहे त्यामुळे वाय कॅन्सल होईल, फक्त एक्स राहील. त्यामुळे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल होईल. पण आपल्याला किती पाहिजे 2 व्हेरिएबल, त्यामुळे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाहीये. फोर्थ एक्झाम्पल जर असं मी इथे सांगतो 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. तर इथे आपल्याला वाटतं की एक्सचा इंडेक्स 1 आहे, वायचा इंडेक्स 1 आहे, सो इट इज लिनियर इक्वेशन. पण होतं काय 4x रेस टू, इथे एक प्रॉपर्टी यूज करूया इंडेक्सची आपण, 1/a रेस टू m असेल. ओके, तर mचं इथे काही नाही म्हणजे प्लस साइन आहे. तर ज्यावेळी आपण त्याला वरती घेऊ त्यावेळी तो काय होणार मायनस होणार. तसंच इथं एक्स रेस टू 1 प्लस आहे, तो वरती येऊन काय होणार इथे -1. तसंच वायचं काय होईल 5. जर वायला वरती घेतलं तर y रेस टू -1 इज इक्वल टू 4. त्यामुळे काय होणार इथे व्हेरिएबलचा इंडेक्स किती झाला -1. पण किती पाहिजे होतं आपल्याला लिनियरसाठी +1 पाहिजे होतं. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाहीये. सो नो, इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, नाउ सेventh example 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये बघितलं तर एकूण 3 टर्म्स आहेत, 1 2 3. हाऊ मेनी टर्म्स 3 टर्म्स. तर प्रत्येक टर्मचा आपण जो हायर इंडेक्स आहे, टोटल इंडेक्स किती आहे त्याला आपण डिग्री असं म्हणतो हायेस्ट इंडेक्सला, तो फाइंड आउट करूया. इथे एक्सचा इंडेक्स 1, इथे एक्सचा इंडेक्स 1, सो 1 प्लस 1 किती येणार 2. इथे वायचा इंडेक्स 1, त्यामुळे टोटल इंडेक्स किती झाला 1. इथं व्हेरिएबलच नाहीये 0. हायेस्ट इंडेक्स किती झाला 2. 1 प्लस 1 किती झालं 2 झालं, म्हणजे याची डिग्री किती आली, डिग्री आली 2. पण लिनियर इक्वेशन मध्ये डिग्री किती पाहिजे किंवा हायेस्ट इंडेक्स किती पाहिजे 1 पाहिजे. त्यामुळे इथं 2 येत असल्यामुळे डिग्री इट इज नॉट लिनियर इक्वेशन. नो, इट इज नॉट लिनियर इक्वेशन. सो हे तुमच्याशी डिस्कस केलं मी, ही ऍक्टिव्हिटी डिस्कस केली. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे तो स्टार्ट करूया. ओके, थँक्यू.